अवैध सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारा आरोपी केळवत पोलिसांच्या जाळ्यात. 26,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची मध्य प्रदेशातून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला केळवत पोलिसांनी नागपूर छिंदवाडा महामार्गावरील केळवत चेक पोस्ट येथे नाकाबंदी दरम्यान रंगेहात अटक केली. कैलाश बिपाती सूर्यवंशी, वय 36 वर्षे, राहणार संकापूर, खापरखेडा, तालुका सावनेर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 28 मे 2026 रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की एक इसम मध्य प्रदेशातील सौसर येथून विक्रीसाठी प्रतिबंधित तंबाखू घेऊन येत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी केळवत चेकपोस्टवर नाकाबंदी करून एका प्रवासी ऑटोला थांबवले. ऑटोमध्ये बसलेल्या कैलाश सूर्यवंशी याच्या बॅगची झडती घेतली असता त्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला. आरोपी सौसर येथे एका लग्न समारंभासाठी गेला होता आणि तिथून परत येताना विक्रीच्या उद्देशाने हा तंबाखू आणत होता. पोलिसांनी पंचासमक्ष कारवाई करत 16,500 रुपये किमतीचा 33 किलो सुगंधित तंबाखू आणि 10,000 रुपयांचा मोबाईल असा एकूण 26,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर सुगंधित तंबाखू मानवी जीवितास अपायकारक असून शासनाने याच्यावर बंदी घातली आहे हे माहीत असतानाही आर्थिक फायद्यासाठी अवैध साठा व वाहतूक केल्याप्रकरणी केळवत पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023 आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.